सैफवरती हल्ला झाला त्या 16 जानेवारीच्या मध्यरात्री नेमकं काय घडलंय पुन्हा एकदा बघूया। घरी सगळे झोपल्यानंतर केअरटेकर लीमाला मध्यरात्रीच्या सुमारास आवाज झाला आणि दरवाजात एक सावली दिसली। आपण दृश्यांमध्ये बघतोय संशय आल्यामुळे लीमा तैमूरच्या रूमकडे गेलेली आहे। तिकडे आरोपी तैमूरच्या रूममध्ये शिरलेला होता। आपण हे कशा पद्धतीने हा घटनाक्रम आहे तो सगळा बघतोय। तिकडे आरोपी तैमूरच्या रूममध्ये शिरलेला आहे। लीमाने त्याला हटकल्यानंतर त्याने लीमावरती हल्ला केलेला आहे। इतक्यात लीमा ही रूमच्या बाहेर पळालेली आहे। आवाज झाल्यामुळे करीन आणि सैफ हे दोघं खाली आलेले आहेत। आरोपीला पाहिल्यानंतर सैफ हा पुढे सरसावलेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघतो सैफ अली खान आणि करीना कपूर दोघंही खाली आलेले आहेत। त्यानंतर आरोपीने चाकूने सैफवरती हल्ला केलेला आहे। तर हा नेमका घटनाक्रम कसा होता हा आपण समजून घेतलेला आहे। सैफवरती झालेल्या जीवघेणा हल्ला प्रकरणाचा आरोपी नेमका कोण आहे याविषयी पोलीस तपास करतायत आणि अशामध्येच आता सैफला रिक्षाने लीलावती हॉस्पिटलला नेणारा ऑटोवाला समोर आलेला आहे। भजन सिंग असं रिक्षावाल्याचं नाव असून त्याने सैफला रुग्णालयापर्यंत नेतानाचा थरारक अनुभव सांगितलाय। त्या रिक्षावाल्यानं काय जो घटनाक्रम आहे काय नेमकं घडलंय ते सांगितलेलं आहे। तर भजन सिंगने नेमकं काय सांगितलं आपण बघूया। सैफच्या घराजवळ एक हॉटेल आहे। त्या रिक्षावाल्याने नेमकं काय सांगितलं आपण पाहतोय। सैफच्या घराजवळ एक हॉटेल आहे। एका महिलेने मला आवाज देऊन थांबवलेला आहे। रिक्षावाला सांगतोय की त्याला एका महिलेने आवाज दिला आणि त्याला थांबवण्यात आलेला आहे। महिला ही खूप जास्त तणावामध्ये दिसलेली आहे। भजन सिंगने काय सांगितलं हे आपण बघतोय। मी गेट बाहेर थांबलो होतो, ते गेट बाहेर चालत आलेले आहेत। सैफ पूर्णपणे रक्तबंबाळ होता असं रिक्षेवाला सांगतो, ज्या रिक्षेवाल्याने सैफला हॉस्पिटलपर्यंत सोडलेला आहे। सैफ हा पूर्णपणे रक्तबंबाळ होता। 10 मिनिटांमध्ये सैफला रुग्णालयात पोहोचवण्यात आलेला आहे। सैफ एक लहान मुलासोबत बोलत होता। त्या रात्री नेमकं काय घडलं, रिक्षेवाल्याने काय बघितलं हे आपण बघतोय। रक्तबंबाळ सैफ सोबत तैमूर सुद्धा सोबत होता। तसंच सैफ इंग्रजीमधून संवाद साधत होता असं रिक्षेवाला सांगतोय। भजन सिंग याने जे काय सांगितलेलं आहे ती आपण कहाणी बघतोय। सैफचा कुर्ता हा पूर्णपणे रक्ताने माखलेला होता। म्हणजे हा घाव केवढा मोठा असेल, किती गंभीर असेल यातून आपल्याला लक्षात येत आहे। सैफला जागोजागी जखम झालेली होती। आपण बघितलेले 6 घाव त्याच्यावरती झालेले, 6 वार झालेले आहेत। सैफला जागोजागी जखम झालेली होती असं भजन सिंग सांगतोय। 2:30 ते 3 वाजायच्या सुमारास, रात्री 2:30 ते 3 वाजायच्या सुमारास ही सगळी घटना घडलेली आहे। तसंच स्ट्रेचरवरून सैफ हा रुग्णालयामध्ये दाखल झालेला आहे। जशी जखम झालेली होती त्यावरून सैफला चालता येत नाही हे अगदी स्वाभाविक आहे। स्ट्रेचरवरून सैफला रुग्णालयात नेण्यात आलेला आहे। तसंच पोलिसांनी अजून मला संपर्क साधलेला नाहीये असं सुद्धा जो रिक्षेवाला आहे तो सांगतोय। तर रिक्षा भाड्याचे पैसे मी मागितले नाहीत असं भजन सिंग सांगतोय। जी घटना होती ती इतकी गंभीर होती, त्यावेळेला रिक्षाचं भाडं किंवा जे रिक्षाचे जे पैसे झालेले आहेत ते भजन सिंगने मागितलेले नाहीयेत। तर हा सगळा घटनाक्रम जो रिक्षाने ज्याने हॉस्पिटलमध्ये सैफला सोडलंय त्याने जे सांगितलं ते आपण बघितलेलं आहे। तर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरती हल्ला करणाऱ्या आरोपीकडून बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानच्या घराची सुद्धा रेकी केली असल्याची मोठी बातमी समोर येते। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेता सैफ अली खानवरती हल्ला करणाऱ्या आरोपीने शाहरुख खानच्या घराची म्हणजेच मन्नतची रेकी केलेली होती। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनंतर बॉलिवूड विश्वातील कलाकारांमध्येच आता भीतीचं वातावरण बघायला मिळतंय। तर आरोपींकडून रेकी करण्यात आल्याने शाहरुख खानच्या जीवाला धोका आहे का अशी चर्चा सुद्धा सध्या सुरू झालेली आहे। पुढची बातमी बघूया। संतोष देशमुख हत्या